करत नाही। शिक्षकांना नियम आहेत, शिक्षकांना बंधन आहेत। काय नियम आहे? आमच्या मुलाला शाळेत अजिबात मारायचं नाही। काय दत्ता, बरोबर का? अजिबात मारायचं नाही, शासनाचा नियम आहे ना, आई बापानं घालून दिलेला नियम आहे। आणि बापापेक्षा ताई आईचा लय लाड आहे। हा नवसाचं कार्ट आहे। 4 वर्ष पोटाला नव्हतं, गाव देवीला नवस केलं, वटवागुळ माझ्या पदरात पडलं। शिंबूड काढता येत नाही, चड्डी घालता येत नाही, शीला गेलं तर आम्हीच धुतो, पण आजीच्या लाडाचं, आजीच्या लाडाचं आमच्या कार्ट्याला अजिबात मारायचं नाही। आणि एखाद्या शिक्षकांना थोडा जरी हात लावला, एखाद्या नको हलवू नको, हलवलंच खराब केलं सगळं। आता थोडं जरी मारलं कार्ट्याला, कार्ट एवढं नालाय रडत रडत घराकडे जात, मम्मी मम्मी मला लई मारलं। मम्मी त्याच्यापेक्षा हुशार, लगेच फेअर अँड लवली लावून, पाऊंड्स पावडर थापून, तारा 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 त्या मुख्याध्यापकाच्या केबिन मध्ये, कुणी मारलं माझ्या नवसाच्या देवट्याला। पण पोरानं इथं उलट आहे, मी शिक्षक नाही, मला कुठलं बंधन नाही, मला कुठला अधिकारी नाही, मला कोणी नाही। जर कोणी दंगा केला, मध्येच ओट, इकडे जा तिकडे जा, ख्याख्या हास, काहीतरी कर, आणि जर माझ्या व्याख्यानाला व्यत्यय आला, पोरानो एका रपाट्यात, म्हणजे आता बोकांडी तासभर चड्डी वली म्हणजे मागच्या आठवड्यात एकाला रपाटा पडला नांदेड मध्ये, त्याला बोनस मिळाला। पुढून वली आणि मागून झेंडवासारखी पिवळी झाली देश। त्यामुळे सगळ्या पोरांनी शांत, लय शायनिंग इथं कोणी मारायचं नाही, लय असं बसायचं नाही, बघू काय असं अजिबात नाही। सगळी लहान मुलासारखं बसायचं। आता मी उभं राहिलोय ना, विषय संपला। आता मातानं, सगळ्या मातांना पहिली विनंती, एवढा आनंदाचा दिवस रोज रोज तुमच्या आयुष्यात येतो का? येतो का मला सांगा, येतो का? एवढं बसायला खुर्ची टाकलेली आहे, रविवारचा दिवस, मुलांचे सत्कार, वा 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 वा, किती आनंदाचा दिवस आहे, आहे की नाही? मग एवढा आनंदाचा दिवस कोणामुळे आला? कोणामुळे आला? या दत्तामुळे आला, या लेकरामुळे आला। वाजवा टाळ्या एकदा त्याच्यासाठी जरा। आता मला सांगा, मगापासून मी बघायला लागलोय, काही लहान लहान लेकरं कार्टी घेऊन तुम्ही आलायसा। निदान आजच्या आनंदाच्या दिवशी त्याच्या बापाकडे ते कार्ट द्यायला पाहिजे का नाही? त्याला घेऊन बसलायचा जवळ, निदान आजच्या दिवशी तरी त्याच्या बापाकडे द्यायला पाहिजे होतं। नाही घेऊन आला, उचलून चाल र गाण्या, चाल र शिवण्या, तू हागला का, तू मुतला का, तुझा ड्रायव्हर कुठं आहे, चिंगीचं कुठं गेलं, मंगीचं दिसना झालंय, बाळीचं पळूनच गेलं। आणि कार्ट पण एवढं नालाय, घरात न गप इथे येते, इथं आल्या मम्मी शिला आलंय, मम्मी भूक लागली, मम्मी पप्पा कुठं आहे, मम्मी मला झोप आल्या। कार्ट नालाय। आता माझा 25 वर्षाचा अनुभव आहे, 1-2 वर्षाचा नाही। आता मी सुरू केलं, 100% कार्ट रडणार। आता रडायला लागलं, त्या मातेला विनंती आहे, शांतपणे त्याला उचलायचं, बाहेर एवढं मोठं लॉन आहे, पाठीमागे घेऊन जायचं, शांत करायचं आणि येऊन बसायचं। तिथंच त्याला चिमटं काढत बसायचं नाही, असाच आहे, बाच्याचं नाव गेला, तुझं खानदानच असलं, तुझी आजी तर चटकीनच दिसत्या, तुझा आजा तर नको झालाय, त्याला त्यातलं काही कळत नाही। आलं का लक्षात? आणि मागच्या आठवड्यात पुण्याला एका मातेनं वर्णपदर टाकलाय पोराव, आणि आतनं ढुस द्यायला लागल्या पोराला, जोर जरा चिमट काढायला लागल्या। अजिबात असलं काय करायचं नाही। शेजारणीला विनंती, तिनं तिच्याकडे बघून हसायचं नाही, तुझं रडलं, माझं पण रडलंय, गंगीचं रडलंय, चिमीचं रडलंय, माझं नाही रडलंय, माझं लय चांगलं, तुझं चांगलं, तुझं तर एवढं नालाय काय, अर्धी शाळा तुझ्या कार्ट्यानं बाद केली, 4 शिक्षकांना मुळव्याध झाला, 2घांना बीपी झाला, एकाला साखर झाली, एकाचं रोज बायकोवर भांडणं तुझ्या कार्ट्यामुळे होत्या। त्यामुळे तुझं काय कार्ट हुशार आणि इतर असं काय नाही, सगळी कार्टी सारखी। आता मातानं आला हसाय, बिंदास हसायचं। हसायला काय पैसे द्यावे लागतात का? काय पैसे द्यायचे आहेत का? जे काय पैसे द्यायचे कालच दत्तानं माझ्या अकाउंटला टाकले, पण कुचक्यानं माझ्या बायकोच्या अकाउंटला टाकले। तिनं सगळे खर्चून टाकले, बसलोय बोंबलत सकाळपासून, म्हणतोय पैसे तेवढे ट्रान्सफर करते ना जाते। हे असलं, हे पण कार्ट माझ्या बोकांडी आहे। त्यामुळे तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही। तुम्हाला आला हसाय, बिंदास हसायचं, दात काढून हसायचं, किडलेली दात शेजारीला दिसली तरी चालते, हसता हसता तिला टाळी द्यायची, पडली तर पडू दे तिकडं। तू घराकडे जाताना एकदम आनंदात जायचं, नाहीतर तू अजिबात, आता ती 10वीची ज्यांची लेकरं गेलेत ना 10वीला, त्यांच्या आई वडिलांची लय हालत बेकार, 10वीला पोरगं गेलंय, असं करू नका।
आला हसाय बिंदास हसा, उगाच नाहीतर आय एम क्लास 1 अधिकारी मी कसा हसू आणि माझा 200 टन ऊस जातोय फुकट मरशील. आलं का लक्षात? कोण कोणाचं नसतंय. आला हसाय बिंदास हसून घ्यायचं. काही विषय टाळ्या द्याव्याशा वाटतात, बिंदास टाळ्या वाजवायच्या. आता टाळ्या वाजवल्यामुळं मला प्रोत्साहन मिळो न मिळो, तुमच्या आशीर्वादाने या राष्ट्रामध्ये रोज मी टाळ्या घेतो. पण टाळ्या वाजवल्यामुळे स्वतःचं मन आणि शरीर निरोगी राहतं. वाजवा स्वतःसाठी एकदा टाळ्या वाजवा जरा जरा कर. हा त्या आवाजात आता बीपी तुमचा गेला, साखर कमी झाली. आता काय विषय भावनिक आहे. डोळ्यामध्ये पाणी येतं. तू जरा वांडच दिसतोस मला. हा डोळ्यामध्ये पाणी येतं. आता आलं डोळ्यात पाणी. माझ्या नाही आलं, शेजारणीच्या आलं, मग तिच्याकडे बघून हसायचं नाही. गंगी रडली, विनाई रडली, मी सगळ्याला रडवते. अजिबात असं करायचं नाही. आलं का लक्षात? व्यक्त होण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. माणूस प्रत्येक कोण अश्रूने व्यक्त होतो, कोण शांत बसून व्यक्त होतो, कोण हंबरून व्यक्त होतो. आलं का लक्षात? त्यामुळं सगळ्यांनी अगदी शांत राहायचं. हा आता रील बनवणारी कोण पोर आहे? रील बनवणारी उभं राहा जरा, उभं राहा. मध्येच एकदम भूतासारखं यायचं नाही. तुम्हा तिघांना कुठेही फिराय परवानगी आहे. आलं का लक्षात? फक्त ड्रोन तेवढा सुरू करायचा नाही. हा ड्रोन बंद, ड्रोन सुरू करायचं नाही. बाकी तुम्हाला कुठेही फिरायला परवानगी आहे. फक्त तिघांमध्ये काही गडबड बोलत बसायचं नाही. तुझं ते गिंबल म्हणतात ना त्याला, ते गिंबल वगैरे मागणं आणून माझ्या तांगड्या बिंगड्यात खुर्चीत घालायचं नाही. हा अहो मला अनुभव आहे. मागच्या आठवड्यात एकानं खुर्चीच्या खालनं गिंबल घातलं असं आणि मला म्हणतंय तुमचा क्लोजअप लावायचा आहे रीलला. आणि ते मला सापासारखं दिसलं. मागच्याच आठवड्यात मरत होतो. बायको सारखं असं अचानक पुढे यायचं नाही, सांगून यायचं, भीती वाटते. हा आलं का लक्षात? हा आणि एवढंच एडिट करून पाठवशील घरी. कारट्या तू पण जरा वाटच दिसतोयस मला. हा चला सगळ्यांनी येणारा 1 तास अतिशय इकडची गॅन बरं का. हा तू घेऊ नको, काळजी करू नको. ते बटन कोणतं त्यांच्याकडून शिकून घे, नाही तू मी आलासच. हा लक्षात घे. हा चला सब मंगल आहे, सब आनंद आहे. कोणाला काही त्रास व्हायला लागला तरच बोट वरती करायचं. मोबाईल काढून कोणी शायनिंग मारायचं नाही. काल मी 3 मोबाईल जप्त केलेले आहेत, 3ही मोबाईल माझ्याकडे. त्यामुळे मी परत एकदा घेतलेला मोबाईल परत देत नसतो. परत तुम्ही काहीतरी गंमत म्हणशीला, लय भांडणं लागत्यात, अति भांडणं लागत्यात. त्यामुळं माझ्या नादाला लागू नका. जर कोणाला आवडलं नाही, सोशल मीडिया माझा मोकळा आहे, तिथं तुम्ही मला ट्रोल करू शकता किंवा शांतपणे पाठीमागे फिरायला जाऊ शकता, पण विनाकारण दंगा करायचा नाही. सब मंगल आहे, सब आनंद आहे. बहुजनांच्या